विजयभाऊ पिदुरकर यांच्या पुढाकारात ग्राहक संवाद व समस्या निवारण बैठक शिरपूर येथे संपन्न। विद्युत वितरण कार्यालय शिरपूर अंतर्गत येणाऱ्या 55 गावातील ग्रामपंचायत, घरगुती ग्राहक, कृषी पंपधारक या सर्वांच्या विद्युत समस्याबाबत ग्राहक संवाद कार्यक्रमाचे 24 मेला सकाळी 11 वाजतापासून 4 वाजेपर्यंत उपविभागीय अभियंता एकरे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण वणी यांच्या उपस्थितीत व विजयभाऊ पिदुरकर यांच्या पुढाकारात ग्राहक संवाद व समस्या निवारण बैठक शिरपूर कार्यालय येथे पार पडली। शिरपूर कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच व विद्युत ग्राहक यांनी ग्राहक संवाद व समस्या निवारण बैठकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला। यामध्ये विद्युत विभागाकडून सर्व समस्यांचे निवेदन स्वीकारून काही काम 31 मेला तर काही कामे 7 जून आधी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट शिरपूर वणी। आणि मेंटेनन्सचे काम केलं असं आपण दरवर्षी सांगतो। कोणता ठेकेदार आहे त्यांनी आम्हाला सिद्ध करून द्यावं, त्याने डीपी बदलवून दिली पाहिजे, त्याने पूर्ण ग्रिपा बदलवून दिल्या पाहिजे आणि ते सुस्थितीमध्ये अशी डीपी असं मला वाटत नाही 55 गावामधले 5 गाव असेल की ज्या डीपीचं पूर्ण झाकण लागलेलं आहे आणि पूर्ण ग्रिपा लागल्या। 50 गावामध्ये अशी परिस्थिती आहे। मग ते कृषी पंप असो की तुमच्या घरगुती गावातली लाईन असून गावठाणची आणि सगळ्या डिप्या ग्रिपाच नाही, ग्रिपा फुटलेल्या, तो हातमोचा वापरतो, लाईन बंद जुना उरला सुरला, नाही तर तो कोणातरी काही पालव वापरते, काही लोक पालवला नाही। आणि हा का घेतं पशुसारखं म्हणजे काही इलेक्ट्रिकशी खेळत आहोत की आपण कशाचे काम करताय समजायला मार्ग नाही। त्याच्यामुळे ग्रिपाच्या कटोरा साहेब, आता मी कटोरा साहेबाला तो बघेल नाही तर कटोरा साहेबाला सुद्धा आम्ही ऑफिसमधून त्यांच्या हे घेतल्याशिवाय उठणार नाही। तुमच्या कटोरा साहेब नसेल करत आम्ही अधीक्षक अभियंत्याकडे जाऊ, तुमच्या जण काही काम नसेल ते आम्हाला स्पष्ट लिहून द्या की एवढेच कामं यावेळेस होऊ शकते डीपीचे, हे आम्ही बदलवू शकत नाही। तर गावातली धोकादायक परिस्थिती असलेली वस्तू जर बदलल्या वारंवार जात नाही, त्यात मजाकीची गोष्ट सांगतो तुम्हाला का गंभीर गोष्ट सांगा। काही प्रश्न आहे की पूर येतं कवरशी गावला, सावंगी गावला, मातुली गावला, चिंचोली गावला, त्या पुरामध्ये ते बिना ग्रीप असलेल्या, बिना लगाच्या असल्या झाकणाऱ्या पुरात बुडून राहायचे। आता अशा परिस्थितीमध्ये आपण तिथली लाईन हे करण्यासाठी जातो, तुमच्या लाईन बनला त्रास होतो असं म्हणत नाही मी, त्या गावातल्या लोकांना त्रास होतो, तो तसं जातो, त्याच्याकडे काहीच करता येत नाही आणि पुन्हा ते लस दुरुस्त करणं हे करणं याच्यामुळे 5-5 दिवस तिथला पाणी पुरवठा जर बंद राहत असत, आज गावाघरी शौचालय झालं, पाणी नसेल तर लोक जाईल कुठे, पुन्हा त्याच्यातून आजार निर्माण होते। एकच गोष्टीची अनेक गोष्टी संबंधित आहे। म्हणून आमची विनंती आहे, जेवढे निवेदन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहे, जे अग्रक्रमाने प्राधान्याने कामं आपल्याला करता येईल, दुसरं जे आपण डीपीसीचं नाव घेतलं, डीपीसीचे जेवढे शिरपूर अंतर्गत कामं असेल ते तेवढे बाहेर काढा। आम्ही आमदार साहेबाची बोलू, प्रसंगी आम्ही कलेक्टर साहेबाकडे जाऊ, साहेब आमचे असे काम आहे, तुमच्याकडे प्रलंबित आहे, निधी आहे, त्याच्यामुळे विद्युत विभाग करू शकत नाही, तर तसं एक वेगळं केलं तर आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येईल। आज आम्ही संयमानं शांततेने इतका जरी त्रास झाला तरी तो सगळा त्रास सहन करू। आणि तुम्ही जे काही झाले नाही, कंत्राटदाराला म्हणाले किंवा टेंडर झालं नाही, तुमच्या जीवावर पुढाकार घेऊन काम करतात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन। परंतु येणाऱ्या काळात काही 2-4 दिवसात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे लगेच, मग 4ची वाट पाहायची गरज नाही। जर तशी झाली आणि जेवढ्या लोकांना आपण कामाला लावलं त्या युद्ध पातळीवर ते सगळे लोक कामं कसे करतील या दृष्टीने प्रयत्न करू। इथं आलेल्या नागरिकाचे प्रतिनिधी आहे, फक्त इथं 55 गावातले म्हणजे सरपंच सदस्यच आलेले आहे, काही पोलीस पाटील आलेले आहे, हे प्रतिनिधी आहे। पण असा आक्रोश जर उद्या रस्त्यावर आला तर काय होऊ शकते, पण याचा अर्थ रस्त्यावर येणे हा आमचा उद्देश नाही, नाहीतर आम्ही एक बैठक लावायला नसती लावली। म्हणून ज्या ज्या लोकांना भविष्यातही जर काही प्रश्न असेल तर तोंडी येऊन सांगू नका कोणाला, तुम्ही जेवढे काही प्रश्न असेल ते लेखी द्या, प्रत्येक लेखी प्रश्न